पोरीची इज्जत वाचवायला पाहिजे, पोरीची इज्जत वाचवली तर बक्षीस भेटल म्हणून काढली पायातली चप्पल, फार पण हल्ली खाड पण आवाज आला. तिकडनं एक टकला माणूस आला. तुम्हाला काय सांगू, गुंड गायब, ती गायब, त्याच्यासोबत पोरगी पण गायब. तिकडनं टकला माणूस आला, मला म्हणला कुणी हाणली रे चप्पल. मी न काय बोलता हात वर केला, मी न काय बोलता आलं ना जवळ, धरलं माझं छान नेलं कोपऱ्यात, इतकं हाणलं पण हा गणप्याले बघता लल्लूच नाही, नुसतं कुंतलो. म्हणलं आता मार खाऊन 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 भुका लागलेत म्हणून गेलो हॉटेलमध्ये. हॉटेलच्या मालकाने म्हटले मला जेवायला दे. ती म्हणलं काम कर तुला जेवायला देतो. म्हणून मी किचन मध्ये गेलो. बघतो काय हातावर बशीवर प्लेट, बशीवर प्लेट गेलो डोक्यावर. मी गेलो दुलत जाऊन थोडं टेबलाला. मी चहा फुटला, बशी सांडली. मी न काय बोलता तिकडनं मालक धरण त्याला ह्या कोपऱ्यात. मी न काय बोलता आलो ना जवळ, धरलं माझं गचान नेलं कोपऱ्यात, इतकं हाणलं पण हा गणप्याला बघता लल्लूच नाही, नुसतं कुंतलो. म्हणलं आपलं काय आता इथं टिकत नाही, जाऊ आपल्या गावाला. म्हणून गेलो गावात. बघतो काय सकारामाने बिड्या फुकतच बसलेला. मला म्हणलं ए गणप्या ये बिडी फुकायला. मी म्हणलं बिडी फिडी काय नाही, आता शाळा शिकायची, मोठं व्हायचं, नोकरीला लागायचं, साहेब व्हायचं. तोपर्यंत कोण सकाराम सर आलं. मी म्हणलं कुठाय सर. म्हणलो आता आपल्याला जायला पाहिजे, नाहीतर मी न काय बोलता येतील ना जवळ, धरतील माझं गचान नेतील कोपऱ्यात. चला येतो. जोरदार